नमस्कार मित्रांनो, गुड आफ्टरनून. आता वाजले 4 आणि आज परत आपल्याला आईचं बोलवणं आलेलं आहे आणि अचानक आणि भयानक आपण आता निघलेलो आहे. आणि आजचा एकदम रहस्याची बात अशी आहे की आपण आज 2 व्हीलरवर जाणार आहे. आपण जी नवीन बाईक घेतली त्याच्यावर निघणार आहे. मी एकटाच निघणार आहे आणि बाकीचे जे आहेत मुलं त्यांचं प्लॅनिंग आधीच झालं होतं, ते ग्रुपने निघालेत, पण मी अचानक निघालो आहे म्हणून आता मी लेट निघतोय. थोडा 4 वाजलेत मला. आता बघू पोचायला किती वाजेल. आणि पहिल्यांदा मी बाईक राईडला चाललो आहे, तर बघू पुढे कसं काय तुम्हाला दाखवतो. जर मध्ये दाखवतो, आपल्याकडे गोप्रो वगैरे तर नाही आहे, तर जसे सीन दाखवता येतील तसे दाखवतो. जेवढं जमेल तेवढं. बरे थोडं तुटकं फुटकं समजून घ्या आपल्याला. चला बाय. आता पुढचा सेटअप दाखवतो मी तुम्हाला. बाय. बॅग पॅक केलेली आपण, हेल्मेट, चार्जर वगैरे घेतलेलं आहे सगळं वगैरे. आता निघालेलं आहे, घरातून निघालो आहे. पूर्ण मोशन वगैरे पकडले, एसीमधनं निघालो आहे ना. आता खाली बॅग पॅक वगैरे बाईकला कशी आपल्याला बांधता येईल बघू. तर सगळ्यात पहिले हा आपला मोबाईलचा माउंट आपण अटकवून घेऊ. हा माउंट सेट केला आहे. तेवढा मला फिट काही येत नाही, जेवढा होतोय तेवढा केला आहे. आता आहे आपली बॅग फिट करायची. तर इथं आपण कधी केले नाही धंदे, पहिल्यांदा ट्राय करतो आहे. लोक असतील बघू. तर ह्याच्यामध्ये आपलं सामान थोडा, ह्याच्यामध्ये या बॅगचा रेन कवर आहे आणि हे ग्लोव्ज आहेत. तर आपण पहिले बॅग बंजी वगैरे ह्याच्यामध्ये थांबा दाखवतो तुम्हाला. आपले हँड ग्लोव्ज नवीनच मागवले घेतले, म्हणजे ह्याच्यामध्ये बंजी आहे आणि हा आहे रेन कवर. आता फिट कसा करायला आपल्याला माहिती नाही. असं बोलूया, रेन कवर ऑरेंज घेतला आहे, तर आपल्या गाडीला आता सांगू ग्लोव्ज. आता त्याची सेटिंग आपण हेल्मेट घालणं महत्वाचं. चष्मा पण आतमध्ये घालतो. करून दे, पेट्रोल भरून देऊ. आता बघू किती वाजता पेट्रोल आपल्याला. 1200 फुल टाकीला आपल्याला 220ची रेंज दाखवत. आता तिथं का ते आता बघू. आता आपण ट्रिप 0-0 केलेली निघलं तेव्हा बघू आता का ते पोचतं. आतापर्यंत आपण होले आहेत 36 किलोमीटर आणि आता माथेरानला पोचलो आहे आपण.
माथेरानचे प्रवेशद्वार आहो. गोप्रो नाही मग मला अशी शूटिंग करायला लागतं. बघा माथेरानचा डोंगर. ब्युटिफुल बाईक, ब्युटिफुल व्ह्यू. व्ह्यू बघा मित्रांनो. व्ह्यू बघा व्ह्यू. हे मजा. लोणावळ्याला पोचले मी आता. व्ह्यू बघा घाटावला. हा खालचा हा एक्सप्रेस हायवे. अपोजिट साईडचा व्ह्यू, साईडचा व्ह्यू. मगाशी त्या साईडला होता, आता इकडे आला. पोचलो गाईच.
मित्रांनो आजच्या ब्लॉगला इथंच एंड करू. योच ब्लॉग उद्या सकाळी कंटिन्यू करू. वरती मंदिरात जायचं. आता जाम टाईम झाला. अजून पोरं काही आमची येतात, त्यांची वाट बघून आपलं तास झाला इथं पोहोचल्या. चला आता उद्या सकाळी भेटू. आता मंदिरात पाया वगैरे करू. तर मित्रांनो आता मी आलेलो 1 तास झाला. आता मगाशी ब्लॉग एंड केला, सकाळी दाखवणार होतं, पण आता लगेच वेळी पोरा आहे बघा. वेळी सगळी पोरा. अजून अर्धी बाकी आहेत ना आपले. हां तर गुड मॉर्निंग मित्रांनो, जय एकविरा. आता उठलोय, फ्रेश बीच झालं आहे. इथं रूममध्ये तर काहीच येणार पाणी नाही. पाणी पण खालच्या आणायला लागला काहीच ना. आता इथं समोर व्ह्यू बघा. आता आपले पलटणची तयारी वगैरे झालेली आहे आणि आम्ही चालले आता वरती दर्शनाला चालले. आता वरती दर्शनाला तर जाम लाईन असेल, बघू आता. ही पलटण आपली सगळी ती बघा कवरी जाणार चालल्या. आवडे सकाळी 9 वाजल्या का ती 8 चालू करता 8:03 ला. तेरा आता बघून घ्या. थोडा वरती गेल्यावर बघा तो बरोबर. आता बघा ना, नंतर अजून वरती गेल्यावर डबल बघा कसा अवतार असेल. टक्के चरले आता आमचं हालत. आता बघा थोडीफार अजून अर्धा धरल्यावर अजून दाखवतं. आवरे सकाळू सदरी दम लागतं, पण थांबलो नाही आम्ही, काही घाबरलो नाही. माणसांचे गुडघ्यावर आलत निघले बघा. बाहेर लाईन आली बोलते. दर्शनाचे लाईन. पहिले फोटो बिटू काढू आणि नंतर लाईनीला येतात. फायनली पोचलो आणि आईच्या चरणाला लावून आपल्या गाडीला घालण्यासाठी हार घेतले. जाम मोठी लाईन आहे. हाऊस शपथ. तुम्हाला आता एक वस्तू दाखवता. ती बघा मित्रांनो, त्याचा नाव वाट लागतं. झोपे वेळ येतो मागं बघ. लाईन उभा राहायला चाललो. लाईन कवरी आहे बघा. पूर्ण पार पायऱ्यांपर्यंत गेले.
आगरी कॉलेजच्या खाली लावलं. दर्शन केलंय मुख दर्शन. आपला आता निघलो बाले बघा आपला. लाईन अजून तसेच निघलो. माते की जय. दर्शन बिर्शन घेऊन आता निघलो. आता रूमवर वैतागलो. जाम गर्दी होती. गाडीला हार गेला. मी आता इथं लोणावलेला पॉईंटच्या इथं थांबल्या. बघू थांब त्या साईडला जाऊन कर. पनवेल मार्ग आलं. पनवेल मार्ग आता पोहोचेल मी थोड्या वेळात. किती वेळ पाहिजे? थोडासा वेळ राहिला आहे. आता पोहोचेल. आता म्हणजे जवळपास अर्ध्या तासात घरी असेल मी. 30-40 किलोमीटर राहिलं आहे. जर्सी कशी वाटते रायडिंग? कालच मागवले नवीन. पाण्यात भिजला अख्खा मोबाईल. फायनली आता पोचलो आहे. गाडी लावली. आता मध्ये आता मी खूप याच्यामध्ये आलो. पाऊस खूप पडत होता त्याच्यामुळे मध्ये व्हिडिओ बनवता नाही आले मला. ज्या पाऊस होता भिजलेलो. पण आता इकडे आलो तेव्हा पाऊस नव्हतं जरा. आता आलो घरी आणि पहिले घरी जाऊ तर फ्रेश होऊ दे. आणि ह्या व्हिडिओला इथेच एंड करतो. बाय.